महादेवीसाठी नांदणी मठाच्या परिसरातच दूरस्थ पुनर्वसन केंद्र उभारण्याचा वनताराचा प्रस्ताव, तर महादेवीला नांदणीला परत पाठवण्यासाठी वनतारा, नांदणी जैन मठ आणि राज्य सरकार एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार. कोल्हापुरात झालेल्या बैठकीनंतर वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती. महादेवी हत्तीण न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापुरातील लोकांच्या एकजुटीचा आणि लोकभावनेचा. आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया. महादेवीचं कोल्हापुरात पुनर्वसन करण्याच्या वनताराच्या निर्णयाचंही केलं स्वागत. खुनाच्या घटनांनी कोल्हापूर हादरलं. शिरोळ तालुक्यातील चिपरी इथं हल्लेखोरांनी पाठलाग करून तरुणाचा केला खून, तर कोल्हापुरातील महालक्ष्मी नगरात पतीनं पत्नीचा गळा चिरून केली हत्या. आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित होऊनही 1200 विद्यार्थी वंचित. आम आदमी पार्टीनं शाळांची चौकशी करण्याची प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली मागणी. आणि कागल निढोरी मार्गावरील वाघजाई घाटात केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकला आग. आगीत केमिकलसह ट्रक जळून खाक.